कुठं गेले काय माहिती. आले काय हो, नुसतं गावभर हिंडत राहता तुम्हाला घरदार सुचत नाही. अरे म्हणलं चला जावा मस्त फिरून यावा. आज काय आहे? काय आज 15 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं होतं हा, आणि आजच्या 15 वर्षाला आपण आज इथंच बसले. लग्न करून आणले तेव्हा मी इथंच बसवली होती आणि आता इथंच बसले. वेगळं काही नाही आयुष्यात. मग तेच जेव्हा लग्नात तू नवी साडी घेतली होती इथं बसली होती आणि आज पण इथं बसली. मग आता मला तुम्ही काय नवी साडी आणली का? टँगटण अयो कसली भारी साडी आहे. कशी पसंत पडली का नाही? हो तुम्हाला काय सांगू. अरे तिथे त्या दुकानात गेलो होतो. ते दुकानदार म्हणला ही साडी न्या तुमच्या बायकोला, बघा असली भारी दिसन. लईच मस्त आहे. तुम्हाला काय सांगू, मला तर इतकी आवडली. कसली भारी साडी बाबा. कलर आवडला का नाही मला सांग? लईच मस्त आहे. बघा ना डिझाईन बिझाईन एकदम मस्त. तिचे काट लईच मस्त आहे हो. केवढ्याची आहे सांग? आता तुम्ही मला आणले, मला तुम्ही आता पैसे सांगणार आहे सांग ना केवढ्याची? तरी केवढ्याची आहे सांग? सांग 2-4 हजाराची. 1750 रुपये साडी ती. फक्त 1750ची. 1750 रुपयाची. तुम्हाला सांगू का, किंमत काही असू द्या, मला जा. साडी लई आवडली. तुला पसंत पडली ना? हा. तर तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ऐका ना, आपण संध्याकाळी सगळेजण बाहेर जेवायला जाऊ. मी तेच म्हणणार होतो, काय करू आपण मस्तपैकी बाहेर जाऊ कुठं तरी, एखाद्या हॉटेलला जाऊन मस्तपैकी जेवण करू. हॉटेलला जायचं का? मग नाही तर मी एक काम करू. हो ते अनाथाश्रम नाही का आपल्या गावाच्या पलीकडून, हा, तिथं आपण त्या पोरांना जेवायला देऊ ना. त्यांना काय खर्च असेल ते देऊन टाकू. मग मला तीच हे वाटलं की आपण काय करू, मस्तपैकी जाऊ आणि त्यांना एक पैसे देऊन त्यांना पोरांना काही आणायचं तुम्हाला आणा म्हणून आपलं काही नाव बिव द्यायची गरज नाही, नुसते पैसे देऊन टाकू. आणि आपला फक्त छोटासा वाढदिवस तिथं साजरा करू. चालत. चला चला. चला. ए राणी काय होत आई? इकडे ना. काय म्हणता? बघ ना, यांनी काय भारी साडी आणली मला. दादाने आणली? हा अगं आज अॅनिव्हर्सरी ना. हा भारी आहे साडी. मस्त कितीची आहे ना? आणली? अगं ती मला म्हणे 1750ची आणली. पण तुला सांगू का, माणसं कधी खरं सांगता का? नक्की 2,500-3 हजाराची साडी असन. त्यांना आहे ना, म्हणजे मला काय चांगलं दिसन हे चांगलं त्यांना माहिती. त्यांना आजपर्यंत सांगू का, एवढं 15-16 वर्षात कधीच सांगायची गरज नाही पडली का मला हा कलर आणा तो कलर आणा. त्यांना जे आवडली का ते घेऊनच येतात. अरे दर अॅनिव्हर्सरीला, मागच्या 2 वर्षाला ही साडी आणली होती. बघ वरती अंगावर अजून बी किती छान दिसती. त्यांची चॉईसच लय भारी. तू काही म्हण, असा नवरा भेटला पाहिजे बाई. माणसाला हवं ते कसं एकदम मनसोक्त भेटतं. सांगायची गरजच पडत नाही मला काही घेऊन या म्हणून. खरंय बाई, आता तुमचं काय बाई, तुम्ही मोठे लोक म्हणजे दादा तुम्हाला चांगल्या साड्या अशी का बरं बोलती? नाही, मग दादा आणतात ना तुम्हाला चांगल्या. आता ते तुम्हाला 1700 म्हणले, गंज असन ती 2000ची पण नसेल. मला तर वाटतं 3-4 हजाराची असन. खडे पानखडी लावलेत त्याला. अगं पण तू असं का बरं बोलती? हे बघ, तुला वाटलं ना तेव्हा तू कधी घाल माझी साडी. मी तुला कधी नाही म्हंटले का? आणि आपल्यामध्ये कधी आजी तुझं असतं का सांग बरं? नसतं. मी कुठं काय म्हणते ताई, चांगली साडी धरा. काम पडलंय, मी आवरून घेते तेवढं. बाई ग, यांना कळतच नाही. आणताना 2 साड्या आणायच्या तर तीच तोंड किती बारीक झालं. आपण हाय बाई मोलकडे सारखं राबायला. या या या, आरतीच ताट आणू का? आरती ओवाळायला. काय बिन लाजवानी अण्णा म्हणते. तुम्हाला काही लाज वाटते का हो थोडीशी? मी काय सल्ला देतो तुला? तुम्हाला तर काहीच बाई, बायको म्हणून तुम्हाला माझं तर अजिबात कौतुक नाही का काही नाही. अहो लग्न झाल्यापासून काय आणलंय का मला? आयरच्या साड्या घालू घालू बेजार झाले मी. अहो ते देवाला न मागता तो सगळं काही देतो, तुम्हाला मागून सुद्धा देत नाही मला काही. नवरा म्हणून काय केलं होतं मला? आता हे पण सांगायचं काय केलं? तुम्ही तर बोलूच नका बाई माझ्यासोबत. तुमचा भाऊ पहा मोठा, वहिनीला 3-3, 4-4 हजारच्या साड्या आणल्या आणि मी या आयराच्या साड्या घालू घालू बेजार झाले इथं. मला पण साडी पाहिजे. साडी पाहिजे का? हा. पैसे नाहीत ना. तुमच्याकडे काय असतं मग? कधी तुमच्याकडे काय मागितलं का? पैसे नसते. मी आहे म्हणून काय? मी म्हणून तर टिकली. एखादी असते तर कधीची निघून गेली असती. नुसतं मोलकरणी बनवून ठेवलंय. नवऱ्याला सांगावं, नवरा तसाच देणार आहे का पैसे साडी घ्यायला? नाही ना, पैसे नाहीत ना. बरं जा तिकडे, तुमचं तोंड तिकडे काळा करा. जा, माझ्या डोकं नका खाऊ, निघा. मलाच काहीतरी करावं लागेल. कशी साडी घालते बघतेच मी. 4-4 हजारची साडी आणली, मला म्हणते 250 रुपयाचीच आहे. खडे पाहिलं किती भारी होते त्याच्यामध्ये, कलर किती भारी होता. मला किती भारी दिसली असते ती साडी.
पण काय माझं नशीब फुटकन, मला म्हणते तू पण घाल, आपल्यात आहे का तसं. म्हणजे मी नुसते उष्टापाष्ट घालायला एक का इथं, मी नसतं तिला साडी घालून देत. बघतेच कशी घालते, हिचं कांडच करते मी आज. बापरे, डोकं दुखू लागलं आज. धरताईच्या काय झालं, तुझा चेहरा का बरं उतरला? अहो काय नाही हो, थोडंसं डोकं दुखत होतं ना माझं, त्याच्यामुळं. मग चहा घ्यायचा ना तू. घेतला मी, तुम्ही घ्या म्हणून तुम्हाला आणलं मी. बरं झालं. हा. हे बस जाई घेऊन नुसतं कप्पानी घेते. नको का मग? किती बडबड करा, मन नाराज झालं बरं खरीच साडीने. पण चहा खावीना घेऊन आले, चहा मस्त बनवला. चांगला तर मसाला मारून चहा करेल दिसतो, पण जाऊ द्या, आणलं ना करून. जाईन संध्याकाळी राग निघून. यांना सांगावं लागन तिला एखादी साडी घेऊन या म्हणून, तशीच आणा म्हणून. ही बी झोपले वाटतं घरात, ते लगेच सांगितलं असतं. लोकांचं लेकरू काय ना आपलं काय. राणी, ए राणी, काय दरवेळी कप घेऊन जा. पिल्या का? हा पिलं. चांगला होता का? आज ते याचा मसाला टाकला काय, मिऱ्याचा आणि त्याचा. हा होतं ना थोडस, मग टाकलं, म्हणलं आराम करतीन थोडस ना, थकले असतील, शेतात नाही, गेल्या होत्या ना. नाही जरा चांगलं लागलं, माझा घसा पण बसलेला आहे ना, त्याच्यामुळे बरं आहे तसंच. बरं बरं चालते, चल मी थोडा आराम करते आता. हा. तू पण आराम कर. नाही मला काम आहे, तुम्ही करा आराम. बर बर चालेल. चालेल. काय गो, काय गडगड गडगड होऊ लागलं पोटामध्ये. आई, एवढं खाऊन कळ निघती गड्या. मी तर अजून जेवण बी नाही केलं. बापरे. ऐक ग ग ग ग, बाथरूमला जाऊन येते गड्या मी. ग बाई, चप्पल बी नाही घातली मी. आई, आई ग. अरे बापरे, आता जरा बरं वाटलं बाबा. काय झालं कडा माझ्या? आई गो, आई, आई गो, अरे देवा. अरे काय झालं असेल मला. राणी, ही पोरगी बी कुठे गेली काय माहिती. आई देवा, मी तर काहीच नाही खाल्लं. आई, अगो, कसंच करा. आई, आई, आई गो, गो, आई. आता कशी मजा येते हिची. घाल साडी अजून. ले गडगड. अयो, गेलं 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 गेलं. असंच पाहिजे. अय, काय डोकून बघती? अहो काय नाही दादा, अहो त्या ताईला काय झालं काय माहिती, जुलाब झालं वाटतं, सारखे बाथरूम ते मध्ये कम पडते. पळत अशी मग. मग तेच म्हणते जुलाब झालं वाटतं त्यांना. तुला झालंय? हा. अरे हिला काही खायचा सुमारच नाही. हा ना. हे खाईन ते खाईन, रात्रीचा भात खाल्ला असं परत सकाळी. मला तेच वाटतं बरं का दादा. बरं माझं काम पडलं, मी काम करून घेते. हा? हा घे. हा. अय, काय झालं रे? अय अय स्वाती, काय झालं? अहो मला ना लय पोटात कळ मारून येते आणि लय जुलाब लागले मला अचानक. अचानक? ऐकू, काय खाल्लं तू? काहीच नाही खाल्ला, अहो फक्त चहा घेतला मी. चहा घेतला, चहा नाही असं होईन का? अहो तसंच झालं मला. तो तेव्हा रात्रीचा शिळा भात खाल्ला होता काय? अहो मी अजून खाल्लंच नाही काही तर. अरे मग असं झालं कशाने? हो, इतकी खतरनाक कळ मारून येते, काय सांग, काय माहिती कशाने एक झालं. काम कर, जाय आराम कर तू. आई गं. काही आबाळ गबाळ खात असती. आई, हॅलो, अगं तू सांगितलेला उपाय चांगला जालीम निघाला. हा अगं तेच केलं, तिला चहात मी ते पावडर टाकून दिली होती आणि तिला कळलं पण नाही. हा मला म्हणे मसाला टाकला का याच्यात, म्हटलं हा हा. चांगलं पोट खराब झालं अगं, 17-20 पळती बाथरूमला. हा बाई जाऊ दे, कोणी ऐकल. ठेवू का फोन मी? चालतंय.
आई गं. अरे तुला मागच्या दाराला बघितलं तू तर इकडे येऊन बसली. काय ते पुढच्या दाराला बसता येता जाता माणसं येत राहतात बरं इकडच्याच बरं दाराला. वाटतं का तुला? कशाचं बरं वाटतं. आता गोळ्या घेतल्या होत्या 2 पिवळ्या, त्या जरा पोटात आणि थोडस दही पेडा खाल्ला, थंड वाटलं जरा पोटामध्ये. कशाने तुला झालं काय झालं काय माहितीये माहिती. हो काय झालं आता ते झालं असं काही फूड पॉइझनिंग वगैरे. काल रात्री काळ्या मसाल्याची भाजी खाल्ली असन त्याच्यामुळे झालं ते. काळ्याने नाही झालं आणि गोऱ्याने नाही झालं. मग अरे ती राणी तिच्या आई बापा संग फोनवर बोलत होती की मी तिची अशी गंमत केली आणि आता नुसती जुलाबाला पळती. तुला चहामध्ये तिने जुलाबाच्या गोळ्या टाकल्या होत्या. काही बी नका सांगत जाऊ. अरे मी माझ्या डोळ्याने पाहिलंय आणि कानाने ऐकलंय मी. डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने तुम्ही ते मला देताना बघितलं का तिने कशात टाकून दिली चहा मध्ये. ती म्हणली आजच्या तिला 4 जुलाबाच्या गोळ्या दिल्या आणि नुसती बाथरूमला पळती. ही तिच्या आईला फोन करून सांगत होती ती. किती नालायकपणा आहे बरं, किती आत्रापणा आहे खरंच ह्या पोरीचा. कशामुळे तिने केलं असं असं? तिला बोलवते. राणी कुठे काय माहिती. ए राणी. नको तिला आता नको बोलू, माझ्यासमोर नको बोलू तिला. तिला एकटीला बोलू हा आणि तिला विचार बाई चहा कायचा तो केलता, सुट्टीचा केलता का काय त्याच्यात पावडर नाही ना तुमच्या समोरच होऊ द्या ना. राणी इकडे. इकडून ये बरं बस बरं बस असते तिथं. इकडे काय येऊन बसले मागच्या दाराला? अगं ते पुढच्या दाराला येत जाता माणसं येत जात राहता. काय झालं? जुलाबाचं औषध कुठून आणलं होतं? गोळ्या जुलाबाचं औषध आणि मी कशाला आणलं? चहा टाकून येईल नाही का तो? मी कुठं दिलं दादा? कोण सांगितलं तुम्हाला? तुझ्या आईचा फोन आला होता. हो ते सांगत होते मी असंच. काय? तुझ्या आईने सांगितलं यांना ते जुलाबाचं औषध आम्हाला पण द्या म्हणून. राणीला विचारा म्हणे कुठून आणलं. आईने सांगितलं? हा हा का बरं केलं असं? हा मारायचं होतं काय तिला? तुला काय कमी पडतं घरामध्ये? काय झालं होतं? काय वाकडं केलं मी तुझं? काय बोलले मी तुला? अच्छा म्हणजे तुला साडी आणली आणि तिला आणली नाही याचा बदला म्हणून तिने हे कार्यक्रम केलेला दिसतोय. होय राणी. खरंय का? खरंय दादा, नेहमी मला कोणी काहीच आणत नाही. मी नुसतं आपलं घरातलं काम करते. मला राग आला म्हणून केलं. बघ अगं पण मी तुला म्हंटली होती ना का तुझी साडी ठेवून घे. पण तुमची साडी होती ती मग कशी ठेवू? अरे मग दिली होती एवढी प्रेमानं जावानं तर घ्यायची ना. पण तुम्ही त्यांना आणली होती ना. अरे त्यांना मी मग तिच्या एवढं हातात दिली कळतं. होती, कोणाला देऊ? मला काय घेणं आलंय? असं वागून कसं होईल राणी? हा जुलाबाच्या गोळ्या दिल्या, उद्या काय उंदराच्या गोळ्या देशील तिला? हा नाही दादा, ते कमी पावरच्या होत्या. म्हणजे थोबाड किती वर अभ्यास करून. केला तिनं? कमी पॉवरच्या गोळ्या तुला द्यायच्या म्हणजे तू नुसती जुलाबा बसली पाहिजे. अरे बरं याच्यातून काय सिद्ध झालं ते सांग मला. याच्यातून उकडन ना माणूस. हा ती काय साडी सिद्ध तुला करायचं ठेवा आणि हिला एखादी अजून 2-1 हजाराची साडी घेऊन या. 2 काय 5ची घेऊन या. 1750 होती ना, हा. त्याच्या दुप्पट किमतीची तुला साडी आणतो. हा 3.5 हजाराची साडी घेऊन या हा, तिला. मग तू काय कर, हिला चहात परत तशाच जुलाबाची गोळ्या दे. हा चालतंय. नाही मग मी पॉवरफुल आणन, मी कशाला कमी पॉवरची आणन? अरे काय येड्यापा नाही. अहो तसं नाही, मला राग आलतो म्हणून केलं ताई. अरे राग आलं मग असं करायचं का? कोणती पद्धत आहे तुझी ही वागायची? यायचं आणि खुशाल अशा वागण्याला तिच्या आईने बढावा देती. बरं झालं केलं आणि आईला सांगत होती ना. आईला सांगताना आई आई म्हणली का चांगलं केलंस तू, लय भारी काम केलं असं अशीच म्हणली म्हटली का? असं म्हणून तिने केलं हे. मग काय म्हणली? काय करायचं असं म्हणली का? मग एवढं तर कळायला पाहिजे, आपली आई सांगते हे असं कशाला करायला पाहिजे तो? हा खुशाल चहाच्या मध्ये जुलाबाच्या गोळ्या देते. हा उद्या जर काही विष बाधा झाली असती, उखडली असती तर होती का मला बायको परत? चुकलं दादा. तुमच्या बायकोचं जाऊ द्या, पण अशी कारनामा करती. एखाद्या दुसऱ्या नवऱ्याला तिने काही खाऊ घातलं आणि स्वतःच काही खाऊन घेतलं, मग काय करायचं? तिच्या नावरान ते बघू, आपल्याला काय घेणं आलंय? ती साडी तुलाच ठेव आणि हिला एक काम करा. तिच्याकडून असं असे अपेक्षा नाही अशी. नव्हती. नाही ताई, चुकलं माझ्याकडून. ती साडी राहू दे तुम्हाला. कधी लागले ना तर मी घालन. अगं त्यांनी मागच्या वेळेस मी साडी आणली होती, मी ती तुलाच दिली. मी म्हटले बी नाही त्यांनी मला आणली ती होती. साडी तुझी काय आणि तिची काय? तू जरी घातली तर ते नाही म्हणणार आहे का? हा आता एकमेकीची साड्या घालतात ना तुम्ही. तिला मी म्हंटल तुला आवडली का ठेवून घे. ती म्हण नको तुमच्या नवऱ्याने आणली तुम्हाला.
अवघड आहे हो तुमच्या बायांचं. साड्यासाठी माणसं मारता ना तुम्ही. उठा आता काय बघ आता. चुकलं ताई माझ्याकडून, परत नाही करणार मी असं. हे बघ, संसारामध्ये खालीवरपणा चालूच असतो, एवढं डोकं कुठल्या कुठं लावायचं नाही. आणि आता केलं ते परत करू नको. मला सुद्धा आणायचं नाही ही गोष्ट. हा, आता आम्ही बोललो, तू का विचार कर, आम्ही नुसतं बोललो एखाद्या बहिणी घराच्या बाहेर काढून दिलं असतं तुला. जा. आता हे जर तुझ्या नवऱ्याला सांगितलं नका सांगू त्यांना काही. तर त्यांनी तुला चापका खाली हाणीन. बेल्टच काढीन ते तर. ते बी धडावर नाही म्हणून हे असे उद्योग होता. वय जाय. अवघड आहे हो तुमचं. कसा प्रपंच करता आणि कसा नाही. कठीण. पण जाऊ दे, तुला तर बरं वाटतंय ना. हा, बरं वाटत आहे. बघ आता संध्याकाळी एखादी सलाईन घेऊन ये. असं लयच असं विकनेस आल्यासारखं झालं. आता एवढ्या 4 गोळ्या दिल्या तुला चहा मध्ये जुलाबाच्या म्हणजे लय त्रास होतोय माहिती का. जाऊ दे, चल पोटात आग पडली कर, नुसती. आराम कर. काय हा, खायचं तुला? नाही काहीच नाही खायचं मला आता. आणि एक काम करा, या तिला साडी घेऊन जाऊ द्या. मानीन ना, मी कुठं नाही म्हणतोय. ती काय होईल तिला तिला डोक्यामध्ये. आपण व्हायचं गेड. जाऊ द्या आता, ते लहानच आहे, लहान म्हणून सोडून द्या. एवढं काय डोकं लावत बसा. तुझ्यापेक्षा भारी साडी आणतो तिला. हा, तिच्या चल. नाकावर टिचून. सारख्यालाच वारके टिचून टाचून येईन, त्याशिवाय मनच भरती नाही.